नमस्कार. आज आपण बघणार आहोत भागाकाराच्या एकदम सोप्या पद्धती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता अंश आणि छेदामधले जे काही झिरो असतील ते पहिल्यांदा कट करून घ्यायचे. सर्व झिरो कट केल्यानंतर जे बाकी राहील ते सर्व एकदा लिहून काढावे. तो 45 गुणिले 8 आणि भागिलेला 5. 5 एक 5, 5 9 45. मग आपल्या राहतात किती 9 गुणिले 8. 9 8 72. 72 हे झालं आपलं आन्सर. बघा बरं किती इझी आहे ना हे आपलं. चला तर मग अशाच पद्धतीने आपण अजून एक गणित घेऊया. एक्झाम्पल. आता अंश आणि छेदामधले जे काही झिरो असतील ते पहिल्यांदा कट करून घ्यायचे आणि जे काय बाकी राहील ते एका साईडला लिहून काढावे. भागिलेला 8. 8 एक 8, 8 7 56. 8 7 56. आता 7 गुणिले 2 करायचे पहिले, मग झिरो ॲड करायचे त्याला. ओके. 7 गुणिले 2 किती येतं 14 आणि राहिलेले 2 झिरो झाले 1400. हे झालं आपलं आन्सर. अशाच पद्धतीने आपण अजून थोडे गणितं बघून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आपण घेतलं आहे दुसरं एक्झाम्पल. 22 डिवाइड बाय 7 आणि 35 डिवाइड बाय 11. तर आता आपल्याला बघायचं 7ने 35ला भाग जातो. 7 एक 7, 7 5 35 आणि 11ने 22ला भाग जातो. मग आपण 11 एक 11, 11 22 नेहमी अंश आणि छेदाला भाग द्यायचा. ओके. मग राहिलेले जे काय आपण ते इथं लिहून काढणार आहोत. 5 गुणिले 2 10 हे झालं आपलं आन्सर. अशाच पद्धतीने आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला एकदम समजून जाईल. ओके. आता इथे आपण 3 असे अंक घेणार आहोत ज्याने भाग जाईल. ओके. 35 डिवाइड बाय 26 गुणिले 3 डिवाइड बाय 20 आणि गुणिले 13 बाय 7. मग आता 7ने 35ला भाग जातो आणि 13ने 26ला भाग जातो. आधी भाग देऊन द्यायचा मग राहिलेले लिहून काढूया. 5 गुणिले 3 2 गुणिले 20 एवढं राहिलेलं आहे. 5 त्रिक 15 2 गुणिले 20 40. हे झालं आपलं आन्सर. बघा किती सोपं आहे. आधी बघायचं भाग कशाने जातो, अंशाने छेदाला भाग द्यायचा आणि मग जे राहिलेलं ते लिहून काढायचं. तशाच पद्धतीने आपण हे पण एक सॉल्व करून घेऊया. 4 एक 4, 4 चौक 16 आणि गुणिले 12 48 हे आपलं आन्सर आहे. आता हेच आपण दुसऱ्या पद्धतीने कसं सॉल्व करू शकतो ते पण बघून घेऊया. 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 16 गुणिले 3 48. सेमच आन्सर येते. आणि अशी अजून एक पद्धत घेऊया जे तुम्हाला म्हणजे समजेल कशा पद्धतीने हे आन्सर येतात सेमच. आता इथं 12च्या छेदला काहीच नाही त्यामुळे आपण 1 घेऊ शकतो आणि यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 16 गुणिले 12 आणि 4 गुणिले 1 192. 192 हे त्याचा आन्सर येतं आणि डिवायडेडला 4. 4ने आपण भाग दिल्यावर 48च आन्सर येतं. तुम्ही कुठली पण पद्धत यूज करू शकता जी तुम्हाला सोपी वाटते ती.